हॅलो हाय, मी जयेश पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज मी बनवणार आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन. तर मी ते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आणि त्याच्यासाठी मी आता व्हिडिओ केलेला आहे. तर मी इकडे घेतलेले आहे हळद पावडर घेतलेले आहे, गुलाबजल घेतलेला आहे, गोमूत्र घेतलेलं आहे आणि सुगंधी चंदन घेतलेलं आहे. तर ते आणि पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चंदन पावडर, परत गुलाबजल, गोमूत्र थोडंसं. हे गोमूत्र मी गावावरून आणलेलं, खूप ह्याचं म्हणजे जास्त हे गावठी आहे आणि आमच्या घरच्या गाईचंच आहे. तर ते मी घेऊन आली होती. ते त्याचं एवढं म्हणजे छान चांगलं आहे ते. तर म्हटलं चला, इकडं मी सकाळीच उंबरठ्याचे सगळं पुसून वगैरे घेतली होती, लादी पुसून वगैरे आवरलं होतं. त्याच्यानंतर मी इकडे लेपन करून घेत आहे. तर आपण आहे ना मंगळवारचं, शनिवारचं, शुक्रवारचं, गुरुवारचं सुद्धा करू शकतो. प्रत्येक वेळी रोज डेली केलं तरी चालतं. चांगलं असतं आपल्या घरासाठी. आपल्या लक्ष्मी येते आपल्या घरी, तर त्याच्यासाठी काही बाहेरच्या निगेटिव्हिटी असतात त्या बाहेरच्या बाहेर जातात आणि चांगली लक्ष्मीचे पावलं आपल्या घरात येतात. तर खूप छान असं हळदीचं लेपन करून घ्यायचं आपण, कारण त्याच्यामध्ये हळद ही खूप म्हणजे चांगलं मानली जाते. हळदीचं खूप सगळ्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणे त्याचं हे आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं चला, तर हळदीचं लेपन मी म्हणजे करत असते. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आज, तुम्हीही करत जा, चांगलं असतं म्हणून. आणि इकडे मी रांगोळी पण छान अशी काढून घेतलेली आहे. म्हटलं चला, हळदी कुंकवाच्या याने खूप छान दिसते रांगोळी. तर हळदी कुंकवाचं लेपन, आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि कुंकवाचे हे पण छान असं मी मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि म्हणजे जशी येते तशी मी काढलेली, मला तर ती छानच वाटली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली ती. तर असं म्हणजे माझ्याकडे लाल कलर आणि म्हणजे कुंकवाचा कलर आणि हळदीचा कलर असे 2 रांगोळी आहेत. मी जास्त काही एक्स्ट्रा आणलेल्या नाहीत. आणि खूप छान अशी पद्धतीने साधी एकदम सिंपल मस्त रांगोळी काढून घेतली. खूप भारी वाटत होतं मला. आणि गुरुवारचाच दिवस होता. तर इकडे माझी लक्ष्मीची पावलं जे आहेत त्याच्या साईडनी मी रांगोळी काढली आणि खूप म्हणजे असं त्याला बॉर्डर दिल्यासारखं वाटलं मला. ते खूपच भारी दिसत होतं. आणि एका पायामध्ये हळदीची रांगोळी भरली आणि एका पायामध्ये म्हटलं चला कुंकवाची रांगोळी भरूया, म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी हळद कुंकू घेऊन आपल्या घरी लक्ष्मी माता येते असं म्हणून. तर चांगलं आहे. आणि लक्ष्मी आपल्या घरात येते तिन्ही सांजे म्हणा किंवा सकाळी उठल्यानंतर म्हणा. गावाला कसं बाहेर सडा रांगोळी काढलेली असते, डेली काढतात बायका, खूप असं भारी वाटतं. तसं आमच्या इथं कसं काढली ना तरी लगेच मुलं पुसून जातात बाहेरच्या बाहेर, लादीवरती राहत नाही. हवा आली तरीसुद्धा ती हवेने पूर्ण निघून जाते. पण मला असे आवडते. आणि मी बघा मस्त पायाची पण हे काढले दोन्ही साईडला. तर खूप भारी वाटते मला पाय ते काढलेले दोन्ही हळदी कुंकवाचे. असंच मी काढत असते, कारण मला दुसरी रांगोळी वगैरे एवढं काही खास असं येत नाही. तर आपण हे असंच काहीतरी काढून आपल्या पुढं आपल्या उंबऱ्याला, आपल्या दरवाजात येणारं सुरुवातीला उंबरठ्याचं हे आहे, तर ते खूप छान दिसतं आणि खूप भारी वाटतं. तर लक्ष्मी आपल्या घरात आवर्जून येणार, निगेटिव्हिटी हळदीच्या लेपनाने बाहेरच्या बाहेर जाणार, असं खूप भारी वाटतं. तर तुम्हीही करा असं माझं सांगणं आहे. त्याच्यासाठी मी तुमच्याकडे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.